नमस्कार मित्रांनो. 23 तारखेला जो निकाल लागला जालन्याचा, त्याच्यात ऐतिहासिक जो एक आकडा होता, 1,00,000 मतं मिळून आणि 32,000पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झालेले अर्जुनराव खोतकर हे निकाल लागल्यानंतर मुंबईला गेले होते. सत्ता स्थापनेचा पेच सुटल्यानंतर ते पहिल्यांदाच जालन्यात येत आहेत. तर आपण त्यांची संवाद साधूया. भाऊ, येताच तुम्ही जे विकास कामांचा धडाका आहे, 67 कोटी रुपयांचे जे विकास काम आहे, त्याचा धडाका सुरू केला येताबरोबर पहिल्यांदा. त्याच्याबद्दल काय सांगाल? अ, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि मी या शहराला एक शब्द दिला होता की या शहरामध्ये विकासाचं काम गतीने पुढं नेण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्या अनुषंगाने 67 कोटी रुपये या ठिकाणी आम्ही आता आणले आणि आम्हाला ते डिसेंबरच्या आत खर्च करायचे आणि त्या माध्यमातून जे महत्त्वाचे रस्ते आहेत शहरातले, जे शहराला आणि जनतेला आधार देऊ शकतात, सौंदर्यामध्ये भर पडू शकतात, अशा प्रकारचे रस्ते आम्ही 67 कोटी रुपयाची रस्ते आम्ही हातामध्ये घेतले आणि डिसेंबरपर्यंत सर्व रस्ते पूर्ण होऊन जातील. जे आता देडकरवाडीच्या रोडचं जे काम आपण भूमिपूजन केलं, जे बऱ्याच काळापासून रखडलेलं होतं, ते तिथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या हे काम सुरू केल्यानंतर? कारण बऱ्याच वेळेपासून तो खूप जास्त खराब झालेला रस्ता होता. गेली अनेक वर्षे आम्ही तिथं पेशवा चौक केला होता आणि पेशवा चौक केला त्यावेळेस अजून मागणी होती रस्त्याची, परंतु तो गेली अनेक वर्ष हा रस्ता होत नव्हता. मी तो रस्ता त्यामध्ये अंतर्भाव करायला लावला आणि तो दोन शहराला, दोन विभागाला जोडणारा रस्ता आहे, नवीन जालना आणि जुना जालना. आणि त्यामुळं तो तेवढाच महत्त्वाचा रस्ता होता. त्यामुळं त्या रस्त्याला 1,10,00,000 रुपये तेवढ्या एका पॅचसाठी मी दिलेले. आता जालना शहरात जे सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे स्वच्छतेचा. स्वच्छतेसाठी आपल्या येणाऱ्या काळात काय ठोस पावलं राहणार आहेत? काही तयारी केली आहे? काही नियोजन केलेलं आहे का? आता अधिवेशन चालू आहे. अधिवेशन संपलं की मी महापालिकेमध्ये जाऊन बसणार आहे. माननीय आयुक्तासोबत बसणार आहे. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्यासोबत शहराची पूर्ण बैठक आम्ही घेणार आहेत आणि शक्य झालं तर 1 तारखेला जो वाढदिवस आहे, त्या दिवशी संपूर्ण स्वच्छता मोहीम पक्षीय पातळीवर, काही सामाजिक संस्था त्यांच्या माध्यमातून, काही इतर बाबी त्यांच्या माध्यमातून, ही एक आमच्या डोक्यात आज कल्पना आहे. एकाच दिवशी संपूर्ण शहर स्वच्छ करावं अशा प्रकारचा मानस मनामध्ये आहे. येणाऱ्या काळात जे महानगरपालिका निवडणुकी लागणार आहेत, त्याबद्दल आपली काही तयारी सुरू झालेली आहे का? अर्थात 100% आता कुठल्याही क्षणामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात. एप्रिल नंतर लागतील असा एक अंदाज आहे. परंतु आता आम्ही तयारीला लागलेलो आहेत, लोकांपर्यंत चाललेलो आहेत आणि लोक यावेळेस महापालिका आमच्याकडे देतील. सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, जो जालनेकरांच्या मनात आहे, की जे लाल दिवा मंत्रिपद, जे उत्सुकता शिगेला लागली आहे, त्याबद्दल काय सांगणार? नाही, त्याबद्दल मी काहीच भाष्य करणार नाही. बस वाट पाहू, बाकी काही भाष्य करणार नाही. खूप खूप धन्यवाद भाऊ. की जसं आपण जसं आपण पाहिलं की आपल्यासोबत होते अर्जुनराव खोतकर. मराठवाड्यात जे शिवसेनेची काही काळापासून जी पिछेहाट झालेली आहे, उद्या बरेच मंत्री शपथ घेणार आहेत. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब हे मराठवाड्याचं जे कॅरिझमॅटिक पर्सनॅलिटी आणि जो मोठा चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेले अर्जुनराव खोतकर यांना संधी देतात का, हे उद्या पाहण्यासारखं राहील. तर मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वमी डिजिटल.